गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर चला ग्रेट आहात. या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. कुणाचाही व्हिडिओ हा बंद असणार नाही. या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहा, आजचा जो वर्कआउट आहे, येस वर्कआउट अमेझिंग, येस खरोखरच अप्रतिम असा वर्कआउट आपल्याला आज सगळ्यांना पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. यस आपल्या ज्या वर्कआउटच्या ज्या चुका असतात, आपण कशा पद्धतीने वर्कआउट करतो, कशा पद्धतीने वर्कआउट करणं गरजेचं आहे, यस या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला सगळ्यांना शिकायला मिळणार आहे. किती दिवस आपण वर्कआउट करतो आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसाही चेंजेस होत नाहीये. ओके, जसे होतो अगदी आजही तसेच आहोत. या सगळ्या गोष्टीचं कारण काय? डाएट कसा करायचा, प्रॉपर डाएट काय, प्रॉपर वर्कआउटची स्टेप कशी करायची आहे, तुमची कॅमेरा सेटिंग कशी असणं गरजेचं आहे, तुमचं शरीर कसं फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. ओके, हे सगळं आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. फास्ट मध्ये सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. ओके, कारण आज आपण अमेझिंग पद्धतीच्या ग्रेट डायनामिक लेडीला जस्ट आज बोलवलंय, कारण त्यांच्याकडे वर्कआउटच्या ज्या स्टेप्स आहेत, ओके, आणि फिटनेसचा जो फंडा आहे, तो फंडा तुम्हाला सगळ्यांना आज अनुभवायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. तर चला पटापट व्हिडिओ ऑन करा. पटापट आपण जाणार आहोत यस आजच्या ग्रेट डायनामिक लेडी पल्लवी लबडे मॅम यांच्याकडे. यस त्यांच्याकडनं आपण सुरुवात करूया. एनर्जी ड्रिंकची पार्टी सुद्धा आज आपण त्यांच्याकडूनच करणार आहोत. ग्रेट डायनामिक लेडी पल्लवी लबडे मॅम. यस गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूप दिवसांनी तुमच्या कॉलवर आले, खरं तर त्यासाठी सर्वात आधी धन्यवाद. आणि खूप मोठ्या ब्रेक नंतर मी परत आले, असं स्पॉटलाइट वर्कआउट करायला तुम्ही ती संधी दिली, त्यासाठी आप ग्रेट हो सर. आणि जो विश्वास दाखवलाय तुम्ही माझ्यावर, तो सार्थ होईल असं वाटतंय. खूप दिवसांनी का म्हणते तर मध्ये खूप मोठा म्हणजे माझा मेडिकल इश्यू झाला होता, त्यामुळं स्पॉटलाइट वर्कआउट करायला जमत नव्हतं. पण आज सरांनी संधी दिली, चला म्हटलं संधीचा फायदा घेऊया आणि आपलं आरोग्य चांगलं टिकवण्याचा प्रयत्न करूया. आणि सरांनी सांगितलंय त्याप्रमाणे ट्रॅकवर चालत राहायचंय. आरोग्याचा मार्ग कधीच सोडायचा नाही, कारण आपल्या शेवटापर्यंत फक्त आपलं आरोग्य आपल्या कामी येत असतं. संपत्ती संतती सगळे सोबत असतात, पण आपलं आरोग्य नेहमीच आपल्या बरोबर असतं. आणि जर आपण मेंटली फिजिकली चांगले असू तर सक्सेस हे आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कायम आपल्या आरोग्यासाठी किमान दिवसातनं 1 तास तरी द्यायचा आहे. आणि माझी 6 वर्षाची जर्नी कशी आहे ह्या वेलनेस परिवारासोबतची, ती पण मी नंतर शेअर करेलच. आता आपला वर्कआउटचा वेळ न झाला होता, मला वाटते सर आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे, जेव्हा तुम्ही प्रत्येक स्टेप करताय, एक्सरसाइज जे मुवमेंट असतात त्या करत असताना, जे मसल्स तुम्ही यूज करताय, ती मुवमेंट करताना येते लक्षात, ती जी हालचाल करताना जे मसल्स तुम्ही वापरले जाणार आहेत ते प्रॉपर वे मध्ये तुम्ही वापरा, म्हणजे मग दिवसभर त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळत राहील. आणि एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा की 20% एक्सरसाइज की जी आता करतोय, आणि 80% डाएट आहे जे तुम्हाला तुमचे कोच दिवसभरात फॉलो करायला लावणार आहे. ह्या 2 गोष्टींमुळे तुमचं आरोग्य कायम राहणार आहे, हे ध्यानात ठेवा. आणि आपण वेळ नको घालूया, कारण मला वेळ पुरत नाही सर नंतर मग, त्यामुळे आपण सुरुवात करू. आणि 6 वर्षाची जर जर्नी ऐकायची असेल तर शेवटपर्यंत तुम्ही कॉलशी कनेक्ट राहा. खूप छान आहे, आपलं आरोग्य आपल्या हातात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एनर्जी ड्रिंक. व्हेरी गुड. येस, तर चला मॅमने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या येस गोष्टी सांगितल्यात की कशा पद्धतीने आपल्याला यस पुढची जर्नी सुद्धा करायची है, फिटनेसची जर्नी. तो चलो आगे 2 या 3 मिनट ओके एनर्जी ड्रिंक की पार्टी करेंगे. ग्रेट डायनामिक लेडी देशमुख मैम के पास जाएंगे हम. यस देशमुख मैम, यस क्या है आपके हाथ में, क्या है? कलर तो मुझे डाउटफुल लग रहा है. क्या है सुबह सुबह, क्या ले रहे हो आप? जल्दी से अनम्यूट कीजिए. अफ्रेश आहे सर. अफ्रेश. अफ्रेश, अरे वाह, क्या होता है इससे? एनर्जी चांगली रहती है, एनर्जी अच्छी रहती है. वेरी गुड. तो चलो अभी हम एनर्जी ड्रिंक की पार्टी करेंगे. बहुत बढ़िया. एनर्जी ड्रिंक की पार्टी करने के लिए सबको तैयार रहना है. जिसके हाथ में एनर्जी ड्रिंक है उन्हें ही स्पॉटलाइट लिया जाएगा, और जिसके चेहरे पे मुस्कान है यस वही सिकंदर बन जाएगा. ओके, तो चलो बहुत बढ़िया, शुरुआत करूया आपण. Remix.
सांगली सोन्याची पोरी कोणाची इसकी अदा ले गई पोरी कोणाची तर खरोखरच करावं तेवढं कौतुक कमी आहे मॅडमचं. आप ग्रेट हो मॅम, बहुत बढिया. अगदी एकच मिनिट घेतो आणि आपण वर्कआउटला स्टार्ट करू. यस, पल्लवी लबडे मॅम बद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, फिटनेसची जर्नी जेव्हापासून मॅडमने सुरू केली ना तेव्हापासून ते आजपर्यंत एकदाही त्यांनी दांड्या मारल्या नाही. मध्ये काहीतरी नॉर्मली काहीतरी इश्यू झाले होते त्यांचे, ते सांगतील याला कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये थोडेसे इश्यू झाले होते. यस, तेव्हा फक्त काही दिवस मॅडम थांबल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र यस मॅडम थांबल्या नाही आणि स्वतःच्या आरोग्याबरोबर यस त्यांच्याकडनं खूप साऱ्या टिप्स अनेक लोक घेत आहेत. अनेक फॅमिली घेऊन हेल्दी आणि हॅपी झाले, स्वतःचा सुंदर असा फिटनेस मिळवलाय. अशा आपल्या ग्रेट डायनामिक लेडी पल्लवी लबडे मॅम यांचं आपल्या कॉलशी नातं आजचं नाहीये, यांचं आपल्या कॉलशी नातं पहिल्यापासून आहे, फार काळापासून आहे. तर चलो बहुत बढिया पल्लवी मॅम. यस, चल आपण त्यांच्याकडे जाऊया. आज आपण बाकी वेळ वाया नाही घालवायचा. ओके पल्लवी मैम, आपको स्पॉटलाइट वर्कआउट करने के लिए ढेर सारी शुभकामनाएं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सगळ्यांनी प्रिपरेशन केलंच असेल योगा मॅटच्या खाली. एनर्जी ड्रिंक सोबत ठेवा, कारण दम लागेपर्यंत आपल्याला व्यायाम करायचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे, की ज्याला आपण कार्डिओ एक्सरसाइज म्हणतोय. त्यामुळं एकदा फक्त मी वर्कआउट सेशन तुम्हाला स्ट्रक्चर सांगते. पहिले 10 मिनिट आपण वॉर्मअप करणार आहे, की ज्यामध्ये स्टिम्युलेशन मिळणार आहे आपल्या मसलसाठी. नंतरचे 20 ते 30 मिनिट आपण हाय इंटेन्सिव्ह कार्डिओ एक्सरसाइज करणार आहे, की ज्यामध्ये खूप घाम येणार आहे, तुम्हाला दम लागणार आहे, अक्षरशः पायाचा थरकाप होईल. इथपर्यंत आपण व्यायाम करणार आहोत आणि ही सिच्युएशन आणेपर्यंत आपल्याला व्यायाम करायचा आहे. आणि शेवटी रिलॅक्सेशनसाठी आपण स्ट्रेचिंग करणार आहोत, की ज्यामध्ये थोडीफार योगासनं असतील, की जी खूप महत्वाची आहे. जे आपण मसल्स ब्रेक केले त्यांच्या जे इलॅस्टिसिटीसाठी, त्या मसलच्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला ते गरजेचे आहेत. या पद्धतीने स्ट्रक्चर 45 मिनिटाचं असणार आहे. मी रोज करते आहे, त्याचा मला 100% नाही 1000% बेनिफिट झालाय. कारण खूप मोठ्या मेडिकल इश्यू मधून मी आज जी उभी आहे ती फक्त आपल्या वर्कआउट सेशन आणि जे योग्य डाएट आहे, माझे कोच भालेराव सर यांच्या गायडन्स अंडर जे मी 6 वर्ष करत आले, त्याचा मला खूप फायदा झालाय आणि तो आपल्या सगळ्यांना व्हावा ही प्रामाणिक इच्छा. आणि सरांनी खरंच संधी दिली, त्यासाठी धन्यवाद. आपण सेशन सुरू करूया. तर चला सगळ्यांनी कॅमेरा सेटिंग प्रॉपर करायची आहे. यस, आज जास्तीत जास्त संधी आपण मॅडमला देणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने मॅडमला फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. कॅमेरा सेटिंग प्रॉपर आणि शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. ओके,
लय दिसाचा हट माझा पूर्वा वो तुमचा सोनीला कोकण दाखवा लय दिसाचा हट माझा पूर्वा वो तुमचा सोनीला कोकण दाखवा नाखवा 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 लय दिसाचा हट माझा सोनीला कोकण दाखवा लय दिसाचा हट माझा पूर्वा वो तुमचा सोनीला कोकण दाखवा मागच्या वर्षी संजीला पाहिलाय मालवण किल्ला बघायचा राहिलाय मागच्या वर्षी संजीला पाहिलाय मालवण किल्ला बघायचा राहिलाय एसी उचलून होरीन बसवा तुमचा सोनीला कोकण दाखवा एसी उचलून होरीन बसवा तुमचा सोनीला कोकण दाखवा प्रत्येकाला आज आपली एनर्जी करणार आहे की आपण कुठपर्यंत आहोत. ओके यस शेट्ये मॅम आणि आमचे शेट्ये सर यस ऑल टीम अरे बहुत बढ़िया होरी भाऊच्या धक्क्याला टेकवा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा होरी भाऊच्या चला फॉलो धक्क्याला करायचं थांबायचं तुमच्या अजिबात सोनीला नाही कोकण प्रॉपर दाखवा पद्धतीने वर्कआउटच्या स्टेप फॉलो करायच्या. ओके अरे महेश सर चलो बहुत बढ़िया अरे पैटल कहाँ गए पैटल चलो कैमरे के सामने अरे अमेजिंग यार छोटे पहलवान चलो बढ़ो एनर्जी बूस्ट करायची आहे रोकडवार सर अरे चलो रोकडवार सर अरे आप लोग ग्रेट हो यस चंद्रपूरकर जरा सगळेजण ग्रेट आहात प्रॉपर पद्धतीने फॉलो करायचं आहे. विश्वास सुरे सर आणि विश्वास सुरे सर आणि मॅम चलो बहुत बढ़िया यस फॉलो करा सगळ्यांनी आज थांबणार नाहीये. मैम रामकृष्ण सर बहुत बढ़िया वर्कआउट यस आज कोई भी रुकने वाला नहीं है. सर कर पे मैम चला एनर्जी बूस्ट करायची आहे. योगिता अरे वा प्रवीण सोना सर यस बहुत बढ़िया तुमचा सोनीला कोकण दाखवा चला प्रत्येकाने स्टेप फॉलो करायचे. वैदा मैम सीमा मैम यस बहुत बढ़िया वर्कआउट आज होने वाला है. सुनील उपरे सर अरे किरण मैम बढ़ो माहेरा जाण्याची घाई मला झाली चलो बहुत बढ़िया शर्मिला मैम यस अमेजिंग वर्कआउट करतात मला फॉलो करायचंय. सगळ्यांनी मुलींनी मॅम थांबायचं अजिबात नाहीये. अरे चलो बहुत बढ़िया कपाल विठ्ठल शिंद्रुक सर और मानसी मैम या चेहऱ्यावरची स्माइल कमी होऊ द्यायची नाहीये. तुमचा सोनीला कोकण दाखवा चला फॉलो करायचं. महेंद्र शिंदे सर सुंदर वर्कआउट. रश्मी कदम मैम जय दीपाली शिंदे मैम यस सूर्यकांत देशमुख सर बहुत बढ़िया चला फॉलो करायचं. भाग्यश्री थोरात फॅमिली छान करताय वर्कआउट. अविनाश काल सर यस छान वर्कआउट करता फॉलो करा. मॅडमकडनं शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत लक्षात घ्या. मॅडमकडे शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत आपल्याला सगळ्यांना त्या फॉलो करायच्या.
द्या लवकर. परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया आज गुजरातकर अरे आप तो ग्रेट हो बड़ो. परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया चलो फॉलो करायचं सगळ्यांनी. कविता आणि संजय मायसे सर बहुत बढ़िया वर्कआउट. चलो रुकना नहीं है. धड़ाम सर अरे कहाँ गए धड़ाम सर. चलो कॅमेरे के सामने आना है आपको जल्दी. तर पावसामध्ये वर्कआउट करणारे खरंच लीडर या सगळे ग्रेट आहात. मनापासून तुमचं कौतुक आहे. अमेजिंग असा वर्कआउट. रुपाली काटे मॅम बहुत बढ़िया. सांजे सर अमेजिंग. अहमद पटेल सर, लता काटोरे यस सुंदर वर्कआउट करताय. प्रत्येकाने स्पॉटलाइट लीडरला फॉलो करायचे. फूलों में कलियों में गाँव की यस नेहा गाडेकर मॅम चलो बहुत बढ़िया. यस स्वरांजली बटकर मॅम छान वर्कआउट करताय. अजिबात कुणी थांबणार नाहीये. प्रॉपर पद्धतीने वर्कआउटच्या स्टेप फॉलो करायच्या. स्वाती कदम मॅम. चलो माया जाधव मॅम. माया जाधव मॅम चलो बहुत बढ़िया. सुन के पिया डर के जिया सब कहते हैं मैंने अरे नीरज चव्हाण सर पढ़ो. मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया या तानाजी मानुसरे ओके चलो पढ़ो. यस सरस्वती मॅम डोक्यावरचा पंखा बंद करा. आज खूप काही वेगळं तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळणारे पाहायला मिळणारे अमेझिंग असा वर्कआउट. ग्रेट डायनामिक लेडी पल्लवी लबडे मॅम. लोगों को कहने दो कहते ही रहने दो सच झूठ हम क्यों सबको बताए मैं भी हूँ मस्ती में तू भी है मस्ती में आ इस खुशी में हम नाचे गाए किसको पता अरे चलो पढ़ो. किसने किया सब कहते हैं Yes. तूने मेरा दिल ले लिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे या दिया थांबणार नाहीये. कुणी थांबायचं नाहीये. यस चलो संगीता मॅम. मेरा दिल कहता है तू दिल में रहता है मेरी भी दिल की कली खिल गई है तेरी तू जाने रे माने ना माने रे मुझको मेरी मंजिल मिल गई यस लव हरी. तू मिल गया मुझको पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया मैं कहती हूँ तूने यस चला एनर्जी बूस्ट करायची आहे. सगळ्यांनी एनर्जी वाढवायची आहे. परदेसिया परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल चलो दे डॉक्टर दिया साहब अरे डॉक्टर साहब चलो पढ़ो. मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया यस चला थांबायचं अजिबात नाहीये. अरे चंद्रपूरकर अरे पढ़ो. यस चलो कोई भी रुकने वाला नहीं है. आई झुमका वाली गोर आई नदीत डिले चालली यस महेश सर पढ़ो. आई झुमका वाली गोर आई नदीत डिले चालली आई झुमका वाली गोर. येस
व्हेरी गुड. खूप सुंदर. किती एनर्जेटिक एक्सरसाइज करताय सगळे. जबरदस्त. बाहेर पाऊस पडतोय, इथे घामाचा पाऊस सुरू झालाय. खूप छान. कीप इट अप. आता एक 2 सेकंदात एक्सरसाइजचं महत्व सांगते. जरी 20 असला तरी तो तुम्हाला तुमचं वेट लॉस करायला बूस्टिंग पॉइंट ठरू शकतो. कसा? तुम्ही आता जी एक्सरसाइज करणार आहात आणि जे फॅट सेल तुम्ही मोबिलाइज करणार आहे त्यातून दिवसभर तुम्हाला एनर्जी पुरणार आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिसिट दिवसभरात डाएट फॉलो करतात त्यावेळी. आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बोमुळे तुम्ही आरोग्यदायी राहणार आहात. तुमचं वजन बाय डिफॉल्ट कमी होणार आहे. फक्त ह्या 2 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. 20% एक्सरसाइज खूप मन लावून करायचं आहे. आपल्या बॉडीला फ्री सोडायचंय त्यावेळी. आणि सिनियर सिटीजनला एक विनंती असेल, आपल्या वयाला झेपेल इतपत तुम्ही जम्पिंग करा. वयाला झेपेल, दम झेपेल इतपत तुम्ही करा. स्वतःची लिमिट ओळखा. आणि जे तरुण आहेत त्यांनी मात्र थोडस पुढे जाऊन करायचं आहे एक्सरसाइज आपल्या चांगल्या आरोग्यासाठी. हे झालं आपलं 10 मिनिट स्टिम्युलेशन झालं. आता हे वॉर्मअप. बघा तुम्हाला गरम झालं असेल, बाहेर थंड वातावरण, पण तुमची बॉडी तापली आहे. म्हणजे काय झालंय, आता ती रेडी झाली कार्डिओ एक्सरसाइजला. तुमच्या हार्टला सिग्नल मिळालाय. आता ते किती पण राहू शकतंय. आपण आता हा इंटेन्स कार्डिओ पुढचे 20 मिनिट कोणतंही साधन न घेता करणार आहे. ओके, तर स्टार्ट करूया. एनर्जी ड्रिंकच्या मध्ये अगदीच दम लागत असेल तर थोडं 2 सेकंद थांबा, परत सुरू करा. पाय ऍटलिस्ट चालू ठेवा. ओके, चालेल, सुरू करूया सर. थँक्यू सो मच. येस, अमेझिंग. चला, सगळ्यांनी मॅमला फॉलो करायचे. कुणीही स्वतःच्या मनाने काहीही करणार नाहीये. तर चला, अमेझिंग पद्धतीचा वर्कआउट. ग्रेट डायनामिक लेडी पल्लवी लबडे मॅम. चलो शुरू करेंगे हम यहाँ. H2O. Yes. अरे चलो, बहुत बढ़िया. अमेझिंग आहे. थांबायचं नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 फॉलो करा. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 अरे चलो पल्लवी मॅम, बहुत बढ़िया. पाच स्टेप अगदी प्रॉपर करायचे. प्रत्येकाने तुम्ही चुकीच्या पद्धतीने करणार नाहीये. काय एनर्जी. अरे ग्रेट हो. फॉलो करायचं, थांबायचं नाहीये. पाच विषय छान आणि सुंदर बनता है. यस, कोई भी रुकने वाला नहीं है. कोई भी रुकने वाला नहीं है.
थांबणार नाहीये, कोई भी रुकने वाला नाहीये. अरे देशमुख फॅमिली चलो पुढो. याच बरोबर थांबायचं अजिबात नाहीये. अरे मानसीना विठ्ठल सर पुढो. अतिशय छान आणि सुंदर वर्कआउट. आंदोलन फॅमिली पुढो. यस. हा एनर्जी अतिशय छान आणि सुंदर. तर थांबणार नाहीये, कोई भी रुकने वाला नाहीये. अरे चलो बहुत बढ़िया. यस अजिबात कुणी टाइमपास करणार नाहीये. चलो, बहुत बढ़िया वर्कआउट. यस अमेजिंग. चला थांबायचं नाहीये, एनर्जी वाढवायची. चलो पुढे. यस. चलो फिरणार. यस फिरणार पुढे. कटरेना. चलो बहुत बढ़िया वर्कआउट. यस कोई भी रुकने वाला नहीं है. थांबायचं तर अजिबात नाहीये. यस अनिता जानकरना. यस बलवंतांना फॉलो करा. पहा सुंदर वर्कआउट आहे. यस पायाच्या पंजाला. यस हात टच करायचा आहे. सगळ्यांनी पायाच्या पंजाला हात टच करायचा. थांबायचं नाहीये. यस. चलो बोलो. अरे चलो पूजा जी अश्विनी
पैसा मिलेगा, कहाँ कदरदान हमें ऐसा मिलेगा। हे नाच मेरी बुलबुल के पैसा मिलेगा, कहाँ कदरदान अशी हमें एनर्जी आमच्या ऐसा प्रत्येकाची असणं गरजेचं आहे. जरा एनर्जी बूस्ट करायची आहे सगळ्यांनी. में बांध ले फिर मेहरबान हमें ऐसा अरे मिले। चलो बढ़ो। नाच मेरी बुलबुल, हे नाच मेरी बुलबुल के पैसा मिलेगा, ये देखिए कहाँ कदरदान हमें ऐसा मिलेगा। करत नाहीये. फार सुंदर वर्कआउट, अमेजिंग. अशी एनर्जी आमच्या सगळ्यांकडे येणं लवकर गरजेचं आहे, लक्षात घ्या. अरे थांबायचं नाहीये, थांबायचं नाहीये. वाह, व्हेरी गुड. यस, एनर्जी बूस्ट करा, सगळ्यांनी एनर्जी बूस्ट करायची आहे. ममताजी रंगीन है आशिक चलो, बहुत शौकीन बढ़िया। है, मौसम रंगीन है आशिक शौकीन है, तो जो चाहे कर ले, मौका हसीन है, फिर कब नादान हमें ऐसा मिले। एनर्जी वाढवायची आहे, एनर्जी वाढवायची आहे. फार सुंदर एनर्जी आहे. यस, अमेजिंग आहे. पल्लवी लवडे मॅम, पल्लवी मॅम, आप ग्रेट हो, बहुत ग्रेट हो. Yeah. चला, थांबायचं नाहीये. यस, बहुत बढ़िया. थांबायचं नाहीये कुणी. अग हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक धरशील गा. अश्विनी बोलते, एनर्जी अश्विनी मॅम. हे देवा नारायणा रोज नारळ फोडीन तुला. हे कवा पिते हे कधी पिते ते असलीच पाहिजे मला. ज्यांच्या नावातच विश्वास आहे असे आमचे विश्वास सुरेश. अग हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक धरशील गा. चलो, थांबायचं नाहीये. अरे शर्मिला जी बढ़ो. यस, एनर्जी वाढवायची आहे. आगे सुरू करत ना. यस, बाहेर पाऊस आणि अंगामध्ये घामाचा पाऊस. यस, पहा, ही एनर्जी आमच्याकडे येणं गरजेचं आहे. अमेजिंग आहे, अमेजिंग आहे. हे चाल पोरी माळा भरी खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हे माझी तू या थांबायचं नाहीये, पहा, कुणी थांबायचं नाहीये. अजिबात जीवावर आल्यासारखा वर्कआउट कुणी करणार नाहीये. अग हौसा यस, त्यांची एनर्जी डाऊन झाली ना. यस, अरे कोणी एनर्जी ड्रिंक घ्या. धरशील गा. यस, सरस्वती मॅम, बढ़ो. एनर्जी वाढवायची आहे, एनर्जी वाढवायची आहे, एनर्जी वाढवायची आहे. आतापर्यंत 20 मिनिट आपण नॉन स्टॉप हाय इंटेन्स कार्डिओ केलाय. त्याचा फायदा झाला. म्हणजे काय झालंय, बॉडीमध्ये काय चेंज झालं असा की तुम्हाला छान वाटतंय. हार्मोन्स आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स संकलित होतात. आणि जेव्हा तुम्ही वर्कआउट करता त्यावेळी 2 हार्मोन रिलीज होतात, डोपामाइन आणि एंडॉर्फिन, की जे खूप आपल्याला छान फील करून घेणार आहेत.
ते हार्मोन सिक्रेट झाले की दिवसभर आपलं काम छान राहतं, आपल्याला फ्रेश वाटतं. जे आपण न्यूट्रिशन्स खातो त्याचं एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. आपण अगदी टिल ऑफ द डे खूप फ्रेश फील करतो. त्याला कारण आत्ताचा आपला 1 तासाचा एक्सरसाइज. त्यामुळे खूप प्रामाणिकपणे स्वतःसाठी 1 तास वेळ देतोय. गेलेली वेळ परत येत नाही आणि ही वेळ प्रत्येकानं रोज कारणी लावायची, स्वतःसाठी वेळ द्यायचा आणि दररोज नव्यानं आपलं सर्व्हिसिंग करून घ्यायचंय बॉडीसाठीच. ओके, तर आपला हाय इंटेन्स कार्डिओ झालाय. आता बरेच सारे मसल्स ब्रेक झाले, तर ह्या मसल्सला काम द्यायचंय, कुठेतरी त्यांना रोखून धरायचंय. तो सिग्नल आपल्या ब्रेनला गेला पाहिजे की मसल्स आपले खूप महत्वाचे आहेत आणि ते लूज होता कामा नये. म्हणून आपण स्टिक हातात घेतोय. स्टिक नसेल काहीही घ्या तुम्ही हातामध्ये, पण इथे पकड आली पाहिजे. आणि जे काही एक्सरसाइज करणार आहोत ते आपल्या मसल्ससाठी असणार आहे, जे आपल्याला कायम स्ट्रेंथनिंग प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे आता इथून पुढचा एक्सरसाइज बांबू एक्सरसाइज असणार आहे. सगळ्यांनी बांबू हातात घ्या आणि त्यासाठी तयार. थँक्यू सर. एनर्जी ड्रिंक घ्या आणि आपल्या एक्सरसाइजला आपण सुरुवात करूया. पुढचे 10 मिनिट बांबू एक्सरसाइज बाय 50-50 स्टेप्स. ओके, स्टार्ट. फॉलो करायचंय सगळ्यांनी, अजिबात कुणी थांबणार नाहीये. चलो ग्रेट डायनामिक पण नवीन लवडा. फॉलो करायचे, थांबायचं नाहीये. चलो एनर्जी बढ़ानी पड़ेगी पूजा जी. थांबायचं नाहीये, थांबणार नाहीये. एनर्जी बूस्ट करायची आहे. अरे दुसरा का पडो. वर्कआउट करायचं नाही. ही स्टेप किती फास्ट करता यापेक्षा किती प्रॉपर करता याला जास्त व्हॅल्यू आहे. छान आणि सुंदर पद्धतीचा वर्कआउट शर्मिला मॅम पीछे वाले. चलो प्रॉपर करायचंय. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 Cinema
चलो बहुत बढ़िया. अरे लय भारी अमेझिंग वर्कआउट आहे. पहा पाठीमागे नदी भरून चालली आहे, पण आम्ही थांबत नाहीये. चलो पढ़ेगा बहुत बढ़िया पढ़ेगा आप. देखो बहुत बढ़िया वर्कआउट. चलो कोई भी रुकने वाला नहीं है. बोलो ही स्टेप पहा पायाच्या गुडघ्याला हाताचा पंजा टच झाला पाहिजे. चला रमदास काळे सर. अरे काळे सर पुढं. काळे सर लय भारी. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got चला अतिशय छान आणि सुंदर वर्कआउट. यस पहा ही स्टेप प्रॉपर करायची आहे. ही स्टेप प्रॉपर करायची आहे. स्टेप प्रॉपर सगळ्यांनी चला पुढं. अरे लय भारी.
all the time. चलो मीनाजी, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूप छान. 45 मिनिट होत आले आपण एक्सरसाइज करतोय आणि अजूनही आपण करावंसं वाटतंय ना सगळ्यांना? याचं यस कारण यस यस मैम, आज रुकना नहीं है. आप जितना वक्त लेना चाहती हो आप ले सकती हो, क्योंकि हमारे ग्रेट लीडर यस ब्लैंकेट छोड़कर आए हैं अभी यहाँ वर्कआउट करने के लिए. आपल्या बॉडीची पण एक लिमिट असते. एक साधारण 45 मिनिट पर्यंत सगळे ऑर्गन आपल्याला साथ देत असतात. हे बॉडी सायन्स आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणती गोष्ट 45 मिनिट आपण जर एकाग्रतेनं केली तर ते आपल्याला चांगला बेनिफिट देऊन जाते. खूप सुंदर एक्सरसाइज केले सर. कॉलवरच्या प्रत्येकाला खरं शाबासकी, कारण आज मी वर्षभरातून पहिल्यांदा मी स्पॉटलाइट केले. थोडीशी मला माझी एनर्जी लो वाटली, पहिल्यासारखी नाही राहत. त्याला कारण तसंच आहे. तुम्हाला म्हटलं होतं श्रावणसाठी जर्नी तुमच्याशी शेअर करणार आहे. वर्षभरातून माझा ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये मणक्याला मार लागला होता आणि मला कोणत्याही स्वरूपाची एक्सरसाइज करता येत नव्हती, कारण मणकं किती महत्वाचं आहे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलेलं. 6 महिने कसं बसं स्वतःला कंट्रोल केलं. एक चॅलेंज होतं, आपण बेडवर तर आहोत, चालता येत नव्हतं नीट. मणक्याला मार लागल्यामुळे पायामध्ये सेल जात नव्हता. अजूनही होत आहे पण प्रमाण कमी झालंय. त्याचं कारण म्हणजे माझी हेल्दी लाईफस्टाईल. आणि 6 महिन्यानंतर मी परत डॉक्टरांना विचारलं की मी करू शकेल का, तर त्यांनी फक्त अप्पर बॉडीचे करा, खाली हालचाल नाही जमणार, कारण परत इंजुरी झाली तर ती रिकवर व्हायला वेळ लागणार, असं सगळी कंडिशन झाली होती. आणि एक चॅलेंज होतं की पूर्वी 2020 पासून मी जे वजन कमी करून ठेवलंय ते आता वाढणार नाही ना, हे चॅलेंज होती. मग मला सगळं फोकस माझ्या डाएटवर करावा लागला, खूप सारे चेंजेस करावे लागले. आणि माझे कोच भालेराव सर यांच्या गायडन्स अंडर वर्षभराची जर्नी मी क्रॉस केली. कुठेही वेट गेनचा इश्यू आला नाही. शिवाय माझी एनर्जी बुस्टअप होऊन आज मी तुमच्या समोर नॉन स्टॉप 45 मिनिट स्पॉटलाइट वर्कआउट करू शकते. हे मी स्वतःला दिलेलं चॅलेंज होतं की बघूया करून आता वर्षभराने काय चेंज होतंय. तर खूप छान मला तिची संधी दिली, त्यासाठी शिंदे सरांची मी खूप आभारी. आणि अशा पद्धतीने वर्ष गेलं माझं, पण वेट गेनचा कुठेही इश्यू आला नाही. पूर्वी माझं वजन 70 किलो होतं जेव्हा मी वेलनेस फॅमिली जॉईन केली 2020 ला. त्यानंतर 23 किलो वेट लूज करून ते काय होतं, पण ह्या ऍक्सिडेंट नंतर पुन्हा चॅलेंज आले आणि ते टिकवत, ते चॅलेंज स्वीकारत, स्वतःला त्या फ्लो मध्ये ठेवत, कोणत्याही स्वरूपाचा एक्सरसाइज न करता, कुठेही वेट गेन न होता मी कसं केलं तर डाएटवर फोकस करून केलं, कारण हालचाल बॉडी ऍक्टिव्हिटी काही करता येत नव्हते. आणि आज तुमच्या समोर उभी आहे त्याला कारण एकच, 20% एक्सरसाइज आणि 80% डाएट. या दोन्हीच्या फॉर्म्युलानं आज माझं आरोग्य टिकून आहे. आणि कधी कधी वाटतं वय वाढलंय, एनर्जी पण वाढली, पण आपल्याला पण मुलातून जाग आहे, त्याला आपण जागा ठेवूया, रोज नव्याने स्वतःला प्रिपेअर करूया चांगल्या आरोग्यासाठी. आता आपलं 10 मिनिटाचा अजून सेशन बाकी आहे. बघा, प्रत्येकाची बॉडी ओली झाली आहे, कारण घाम आलाय खूप. खूप सारे चांगले पण आपण पोषण मूल्य वापरले, त्याच्यामध्ये बॅड टॉक्झिन पण बाहेर पडले. पण आता जे आपल्याचे चांगले घटक बाहेर पडले ते पुन्हा आपल्याला फिलअप करून घेण्यासाठी तुम्ही जो दिवसभर डाएट घेणार आहात तो खूप महत्वाचा आहे. तुमचे कोच तुम्हाला कसं ते डिझाईन करून देणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करा. आणि न्यूट्रिशनचं जास्तीत जास्त म्हणजे आता आपण खूप एक्सरसाइज केले, त्यासाठी न्यूट्रिशन वापरले गेले बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. मग ते बघून कसं येणार आहे, तर तुमचा गुड डाएट. आणि जर तुम्हाला सप्लिमेंटेशन सुचवलं असेल तर त्या पद्धतीने ते घेत चला, कारण ती बॉडी कोई जाणार नाहीये. यस मॅम, अभी तो हम यस कोई जाने वाला नाही. स्ट्रेचिंग करूया, कारण ते खूप गरजेचं आहे. मसल्स आपले ब्रेक झालेले, त्यांना जागेवर आणायचे, सरळ आणायचे, पुन्हा बाईट करायचे, त्यासाठी स्ट्रेचिंग फार महत्वाचं आहे. आणि मोस्टली आपलं फॅट कुठं साठतं, पोटावर, मांड्यांवर, मागे बॅक मसल असतात त्याच्यावर साठतं, चेस्टवर, स्त्रियांचे जास्त असतात दंड आणि चेस्टवर. मग हे मसल्स आपण
आता व्यवस्थित रेग्युलराइज करून घेऊ. आपलं स्ट्रेचिंग करा. कसं करायचंय? पायामध्ये खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि आपल्याला इनर थायला व्यायाम द्यायचा आहे. तर हळूहळू जा. चला फॉलो करायचे मॅमला, सगळ्यांनी फॉलो करायचे, फक्त पाहत बसायचे नाहीये. ओके, चलो सुरुवात करणी. स्ट्रेचिंग म्हणजे काय? आपल्याला स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग केलं व्हेरी नाही. गुड. थोडं थोडं हळूहळू का होईना करा. आता दुसऱ्या साईडने सेम ऍक्शन. व्हेरी गुड. इथे Very बसतोय करा. जसं शक्य होईल तसं करा. पूर्णतः खाली जायला नाही जमलं, हात तरी जाय. हात कसं जायचंय हे बघा. 1 2. इथे ताण बसलं पाहिजे. ओके, व्हेरी गुड. अजून मग सर आपल्या कुणी मैदान सोडून जाणार नाहीये. चलो व्हिडिओ ऑन करायचे सगळ्यांनी. साईडला इथे ताण द्यायचंय. कसं द्यायचंय? त्रिकोणाचं. ओके, कसं करते बघा. बाहेर सोडा. येस, ताण द्या. कुठेही न वागता कमरेशिवाय आपल्याला ताण द्यायचा आहे. हात आपला पायाच्या पंजाजवळ घेऊन ठेवायचा आहे, नजर समोर. ओके, तुम्हाला ताण जाणवेल. इथे ताण पडतोय, इथे ताण पडतोय. ओके, खूप सोप्या गोष्टी असतात पण आपण रेग्युलर करत नाही म्हणून आपल्याला त्रास होतो. ओके, सेम सिच्युएशन दुसऱ्या साईडने. पाय वाकवायचे नाही, हे आपण त्रिकोणासन करतो. व्हेरी नाईस. मी एक एक करून दाखवते, तुम्ही रोटेशन करू शकता. आता याच्यासाठी खांद्यावर अंतर घ्या पायामध्ये. ओके, हात सरळ वर, अप्पर बॉडी अपसाइड स्ट्रेच. श्वास घ्या. ताण बसतोय पोटाला. इथे ताण, इथे ताण, इथे ताण. ओके, अप्पर बॉडी अपसाइड स्ट्रेच. श्वास घ्या आणि हळूहळू हळू आपल्या उजव्या साईडला जा. येस मॅडम, ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने करायचंय सगळ्यांनी. ओके, येस, व्हेरी गुड. सगळी बॉडी आपली स्ट्रेच आहे. इथे जास्तीत जास्त ताण पडतो. इथे जे फॅट आहे ते मोबिलाइज होणार आहे, फक्त मोबिलाइज. आणि जेव्हा कॅलरी डेफिसिट डाएट तुम्ही फॉलो कराल त्यावेळी एनर्जीची गरज लागणार आहे, तर हे फॅट वापरले जाते. ओके, म्हणून एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे एक्स्ट्राचे फॅट मोबिलाइज करण्यासाठी. ओके, सेम पोझिशन, साइड चेंज. 10 सेकंदासाठी बॉडी होल्ड करा. सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा, कारण स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. पहा, फक्त उड्या मारून काही होत नाही, त्यासाठी आपल्याला काही गोष्टी शिकणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, विश्वास सुरे सर. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बघ इथे ताण, तो ताण पडला पाहिजे. हा, आता ह्या इथे पण आपले फॅट असतात, ते कसे करायचे? सरळ उभं राहायचे, हात समोर आणि हळूहळू हळू फक्त अपर बॉडी आपली टर्न होतीये आणि मधल्या हाताकडे बघायचं. मधल्या बोटाकडे. वाव, व्हेरी गुड. व्हेरी नाईस. कमरेतनं वळतोय, फक्त आपले पाय स्ट्रेट आहे. थोडा ताण द्यायला शिका सगळ्यांनी. येस, अमेझिंग, ग्रेट, जबरदस्त. आता जॉईंटचे करूया थोडेसे. मानेपासून सुरुवात करू. अप डाऊन. 1 2 3 4 5. साइड टू साइड. 1 2 3 4 5. खांद्याला टच करायचे. कान, खांदा अजिबात वर उचलायचा नाहीये. नाही झाले टच हरकत नाही. एनर्जी ड्रिंक घ्या. ज्यांना आळस येतो त्यांनी एनर्जी ड्रिंक घ्यायचे. त्यांची डबल चीन आहे ना, त्यांना हे खूप उपयोगाचं आहे. इथले फॅट कमी व्हायला मदत होते. जास्तीत जास्त खांद्याजवळ न्यायचा प्रयत्न करा. खांद्यावर उचलू नका. ताण इथे बसणार आहे तुम्हाला. ओके, व्हेरी नाईस. चौकात घेऊया. दुसऱ्या साईडने स्वतःवर लक्ष द्या. ताण दोघं स्ट्रेट. व्हेरी गुड. आज रविवार आहे, जरा जास्त वेळ द्या स्वतःसाठी, हरकत नाही. येस, पहा आमची छोटी शिवन्या सुद्धा करते. पहा, या छोटी मुलं जर करू शकतायत तर आम्ही का नाही करणार? अरे वा, व्हेरी गुड, बहुत बढिया. व्हेरी नाईस, खूप छान. लहान मुलांना जर आतापासून आरोग्याचं महत्व कळलं तर त्यांचं फ्युचर गोल्डन आहे.
आता आपण शोल्डर रोटेशन करूया. ओके, चला शोल्डरचा व्यायाम प्रॉपर करा आणि कॅमेरा सोडून कुणी बाजूला जाणार नाहीये. त्याला प्रॉपर तुमचे कोपरे मॅच करून या पद्धतीने रोटेट करायचे आहे पुढून पाठीमागे 5 वेळा. ओके, आता मागून पुढे. हे रोज करायचे, रोज. आणि तुम्ही केव्हाही करू शकता जॉईंट एक्सरसाइज, बसल्या बसल्या, खुर्चीत बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. ओके, आता वेस्ट रोटेशन, कमरेवर हात, खांद्यावर अंतर. 1 2 3 4 5. रिवर्स. 1 2 3 4 5. आणि पोटासाठी जर ताण द्यायचा झाला तर त्याची एक्सरसाइज पूर्णतः वेगळे. आता वेळ नाही तर खूप छान येते. आता गुडघ्यांसाठी रोटेट करा, हात ठेवा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. अँकल रोटेशन, पाय वर घ्या, बॉडी बॅलन्स करा एका पायावर. 1 2 3 4 5. 1 2. चला सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांनी छोटे पैलवान. यस, आप भी कर सकते. 3 4 5. मी होल्ड करायचे आपल्या छातीजवळ. एका पायावर बॉडी बॅलन्स. होल्ड फॉर 10 सेकंड. यस, गुडघा वर घ्या, तेवढे कष्ट घ्या. पाठीचा कणा सरळ. एका पायावर बॉडी बॅलन्स आणि तुमचा गुडघा फोल्ड आहे डावा. ओके, व्हेरी नाईस. कुठे ताण बसलाय बघा, पूर्णतः इथे ताण बसलाय तुमच्या सीटला. तिथले मसल्स तुमचे स्ट्रॉंग होणार आहेत. ओके, आता लेग चेंज, सेम मोमेंट. बॅलन्स ऑन वन लेग. होल्ड युअर नी. बॅलन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस, खूप छान. आता इथे ताण द्यायचा, उजवा हात वर करायचा, इथे ताण देऊ आणि हळूहळू पाय जुळलेल्या स्थितीत हळूहळू आपल्या डाव्या बाजूला आपण झुकायचंय. येस, हे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. येस, व्हेरी गुड. या पद्धतीने संपूर्णतः ताण देते, प्रत्येक मसलचा ताण. सफेद वर या. ते मुवमेंट, साईड चेंज, स्वतःवर लक्ष द्या. तुम्हाला एक जाणवेल, खूप सारा घाम बाहेर पडतो, बॅड टॉक्झिन बाहेर पडत आहेत आता स्ट्रेचिंग करताना, कारण कापड जसं पिळत होतं तसे आपण मसल पिळून काढले जातात. ओके, या पद्धतीने झालेलं आहे. आणि आता आपण मेडिटेशन साठी थोडा वेळ प्रार्थनेसाठी खाली बसूया आणि सर प्रार्थना लावतील, आपण मेडिटेशन करूया. ओके, त्याचा शरीराचा व्यायाम आपण केला. यस, आमचे काही सदस्य अतिशय सुंदर करत होते. यस, कारण समोर ज्या पद्धतीच्या स्टेप होत्या, आमचे सगळे सदस्य एवढे प्रामाणिक आहे की सगळे स्टेप फॉलो करत होते. ओके, तर आपण एक छोटीशी प्रार्थना लावूया. सगळ्यांनी ही प्रार्थना ऐकायची आहे, डोळे झाकायचे, नतमस्तक व्हायचे त्या ईश्वराशी. ओके, तर चला ग्रेट आहात. खाली बसा. खाली बसायचे कष्ट घेऊ शकताय सगळेजण, खाली बसा. ओके, आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे, पाऊस आहे, त्यांनी उभं राहून प्रार्थना केली तरी चालेल. ओके, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे.
गुरवे नमः. ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. वाव, व्हेरी गुड. यस, ग्रेट आहात. पल्लवी लबडे मॅम, मनापासून तुमच्यासाठी क्लॅपिंग आहे. यस, अमेझिंग पद्धतीने त्यांनी आपल्याला काही अतिशय छान पद्धतीच्या स्टेप्स आणि सगळ्यात महत्वाचं स्ट्रेचिंग कसं करणं गरजेचं हे शिकवलंय मॅम साठी. आपण सगळेजण क्लॅपिंग करूया. ग्रेट आहात. क्लॅपिंग करताना मात्र आपण कसं करणार आहोत, अतिशय छान पद्धतीचं क्लॅपिंग करायचंय, कंजूसी करायची नाहीये. जननी सारी माया तुझी. व्हेरी गुड. यस, खरोखरच मनापासून कौतुक आहे, क्लॅपिंग आहे. दररोज काहीतरी आपण नेहमी एक सारखंच जेवण करतो, दररोज एकच जेवण करतो की नाही. आज जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जेवण आम्ही केलंय. ग्रेट आहात सगळे सदस्य. ओके, तर चला सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. पल्लवी मॅम, आपलं सुद्धा मनापासून कौतुक आहे. खूप छान आणि सुंदर पद्धतीच्या स्टेप आम्हाला तुम्ही दाखवल्या आणि खरोखरच यस ग्रेट आहात सगळ्यांनी. पुन्हा एकदा यस, आजचा वर्कआउट कसा झाला. यस.